शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजचा विषय आहे कांद्याच्या तेजीला ब्रेक. मार्केटमध्ये सरकारी कांदा एक्सप्रेसची एंट्री. थोडं हे टायटल वाटायला आपल्याला नवल वाटत असेल. पण ह्या टायटलच्या पाठीमागे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची दुःख, वेदना आहेत. जाणून घ्यायचे आहेत, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सध्या चालूला मार्केटमध्ये गेल्या 24 ऑगस्ट किंवा त्याच्या अगोदर एक 4-5 दिवसापासून चांगले दिवस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आले. आणि चांगला दर भेटतोय ना भेटतोय, तोपर्यंत सरकारच्या कांदा एक्सप्रेसची त्या ठिकाणी एंट्री झालेली आपल्याला दिसते. साधारण मार्केटमध्ये आज मेथीला 40, 45, ₹50 प्रति किलो चांगला बाजारभाव माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटत असताना, एकूणच देशभरामध्ये जास्त प्रमाणात चर्चा होऊ लागली, की कांद्याचे दर वाढले. आणि आज मेथीला त्या कांद्याचे दर मार्केटमध्ये बघतोय आपण ₹45-50 प्रति किलो आहेत. आणि लगेच सरकारने काय केलं, कांदा एक्सप्रेस जाहीर केली. आणि ही कांदा एक्सप्रेस नाशिक सारख्या भागामध्ये जो बफर स्टॉक करून ठेवलेला जो कांदा आहे, नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करून ठेवलेला कांदा आहे, तो स्टॉक केलेला कांदा जे मोठमोठी शहरं असतात, त्या मोठमोठ्या शहरामध्ये ट्रेनच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून पुरवण्याचं किंवा निर्यात करण्याचं काम केलं. मग ती मोठमोठी शहरं कोणती? जे की आपल्या देशामधली दिल्ली असेल, चेन्नई असेल, कोची असेल, गुवाहाटी असेल. तर हे कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून म्हणजेच नाशिकमधून ती एक्सप्रेस, ती रेल्वे काय करणार ह्या मोठमोठ्या शहरामध्ये कांद्याचा पुरवठा करणार. आणि एकूणच ह्या मोठ्या शहरामध्ये असणारी जी मार्केटमधली जी तेजी आहे कांद्याची, त्याच्यावरती इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली नियंत्रण आणण्याचं काम करणार. जे कांद्याचे बाजारभाव पुढे भविष्यामध्ये साधारण ₹50च्या प्रति किलो गेल्यानंतर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने निर्बंध आणण्यासाठी ही कांदा एक्सप्रेस सरकारने चालू केली. मग मुळातच ही एंट्री का होते? ही जी कांदा एक्सप्रेसची एंट्री का झाली? तर मुळातच जे आपल्याला सध्या मार्केटमध्ये जी आपल्याला कांद्याच्या बाजारभावाच्या बाबतीत जे असणारी आपल्याला तेजी दिसून आले, त्याच्यासाठी सरकारने केले. मग ह्याच्या पाठीमागं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा न राहता, एकूणच ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने ही उपाययोजना त्या ठिकाणी आणली. मग ही बफर स्टॉक मधला कांदा आहे, तो कांदा काय करणार आहे? जी मोठमोठी शहरं असतील, जे सांगितल्याप्रमाणे दिल्ली, चेन्नई, कोची, गुवाहाटी ह्या शहरामध्ये काय केलाय, नाशिकमधून कांदा रेल्वेच्या माध्यमातून पुरवठा केलाय, जेणेकरून महागाईवरती नियंत्रण आणून जे कांद्याचे दर जे 50, 60, ₹70 पर्यंत जाणार आहे, त्याच्यावरती अगोदरच पायबंदी लादून ते दर साधारण ₹30-35 प्रति किलो पर्यंत कसे राहतील, याची तजवीज ह्या कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून सरकारने त्या ठिकाणी केली. आता एकूणच सरकारकडे बफर स्टॉक किती आहे? तर साधारण जो नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून जो खरेदी केलेला कांदा असतो, तो कांदा जेव्हा एखाद्या वेळेस मार्केटमध्ये तेजी आल्यानंतर सरकार तो बफर स्टॉक काय करत असतो? मार्केटमध्ये खुला करत असतो आणि एकूणच वाढणाऱ्या कांद्याच्या दरावरती पायबंदी किंवा निर्बंध लावण्यासाठी हा बफर स्टॉक असतो. मग नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून एकूण बफर स्टॉक जो आहे, तो साधारण 1.21 लाख टन इतका कांद्याचा बफर स्टॉक आहे. मग हा कांदा एक्सप्रेस किंवा रेल्वेच्या माध्यमातून जेव्हा नाशिकवरून थेट दिल्ली, चेन्नई, कोची किंवा गुवाहाटी इतर शहरामध्ये जातो आणि एकूणच त्या मार्केटमधला कांद्याच्या दरामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न हे सरकार करतं. पण त्याच ठिकाणी माझ्या मायबाप शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याच्या बाजारभावाला त्या ठिकाणी कमी दर भेटतो. याच्यासाठी उपाययोजना सरकार का नाही करत? अगदी कांद्याचंच उदाहरण घ्या. कांदा हा मुळातच असताना नाशवंत माल आहे आणि जो प्रत्येक शेतकरी बांधव अगदी त्या सीझनमध्ये, त्या हंगामामध्ये त्याचं उत्पादन घेत असताना लाखो रुपयांची जमापुंजी तो त्याच्या शेतीमध्ये घालत असतो. रोप चांगलं भेटेल का? भेटलेलं रोप चांगलं येईल का? आलेलं रोप एखाद्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी त्याच्यापासून चांगल्या पद्धतीने वाचेल का? जरी वाचलेलं रोपापासून चांगलं उत्पादन हातामध्ये आलं, एकूणच बाजारभावामध्ये किंवा मार्केटमध्ये त्याला चांगला बाजारभाव भेटेल का? जरी चांगला बाजारभाव भेटला, तर एखादं सरकारचं आयात-निर्यात धोरण किंवा अशी कांदा एक्सप्रेस सारखी गोष्ट त्या ठिकाणी घडली, तर ते मायबाप शेतकऱ्यांच्या जीवावरती भेटेल. मग त्याचं पाहायला गेलं, एकूणच याचा बाजारावरती कांदा एक्सप्रेसचा काय परिणाम दिसून येणार आहे? तर भाववाढीला त्या ठिकाणी आपल्याला ब्रेक लागेल. दुसरं अचानक जी होणारी भाववाढ आहे, ती रोखण्यास त्या ठिकाणी मदत होणार. किरकोळ जे ग्राहक असतात, जे त्यांना एक प्रकारचा दिलासा भेटणार आणि कांदा उत्पादकांसाठी या ठिकाणी ही कांदा एक्सप्रेस एक प्रकारचं आव्हान घेऊन येणार आहे. मग मुळातच शेतकऱ्यांनी त्यासाठी सध्या कांदा मार्केटमधली सध्याची जी परिस्थिती आहे, ती कसं आहे तर साधारण 24 ऑगस्टचा जो कांदा मार्केट आहे, ते बघायला गेलं तर साधारण पिंपळगाव बसवंत म्हणून जे नाशिकमधला भाग आहे, साधारण तिथं सर्वसाधारण जो दर आहे तो ₹4,400 प्रति क्विंटल इतका म्हणजे ₹44 प्रति किलो इतक्या दराने कांदा मार्केटमध्ये विकला. आणि जो मॅक्सिमम दर आहे, कमाल दर आहे, तो साधारण 5,055 म्हणजे ₹50 प्रति किलो पर्यंत पिंपळगाव बसवंत सारख्या मार्केटमध्ये कांद्याला बाजारभाव भेटला.
नाशिकमध्ये बघायला गेलं तर सर्वसाधारण सरासरी जो दर आहे तो ₹42 प्रति किलो आहे आणि कमाल मॅक्सिमम दर आहे तो ₹50 प्रति किलो इतका भेटला. लासलगाव, निफाड असेल, सोलापूरचं मार्केट असेल, साधारण 4,300 ते 4,000 किंवा 4,700 ते 5,500 इतका सोलापूर मार्केटमध्ये दर भेटला. साधारण ₹55 प्रति किलो इतका दर भेटला. मुंबईचं कांदा बटाटा मार्केट पाहायला गेलं तर साधारण ₹35 प्रति किलो इतका सर्वसाधारण दर भेटला आणि साधारण कमाल जो दर आहे तो ₹42 प्रति किलो इतका भेटला. आणि एकूणच ग्राहकांमधून ओरड झाली, की महागाईच्या झळा सर्वसामान्य माणसांना बसायला लागल्या आणि सरकारने लगेच बफर स्टॉक मधला कांदा काय केला मार्केटमध्ये खुला केला. आणि त्यानं काय होणार आहे? माझ्या मायबाप शेतकऱ्यांनी पिकवलेला, कष्टाने उभा केलेला कांदा, त्याचे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी कमी दिसतात. जी रासायनिक खताची गोणी आपल्याला 10 वर्षापूर्वी साधारण ₹1,000-1,200 भेटत होती, त्या रासायनिक खताच्या गोणीची किंमत वाढली, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. पण त्या तुलनेनं आज मितीला शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बाजारात कांद्याला चांगला बाजारभाव त्या ठिकाणी भेटला नाही. मग ही भाववाढ आपल्याला जी दिसून आली, एकूणच कांदा मार्केटमधली ही जी भाववाढ आहे किंवा कांदा मार्केट हे तेजीमध्ये दिसून आलं. का दिसून आलं? मोस्टली सांगायला गेलं तर सध्या खरीपमधला कांदा आहे तो साधारण याला अजून अवकाश आहे. साधारण 1 ते दीड महिना अवकाश आहे. तो कांदा ऑक्टोबरमध्ये मार्केटमध्ये येणार आहे. आणि हा जो कांदा आहे, तो आपल्याला उन्हाळी कांदा आहे. जो कांदा आपला मार्च, एप्रिल, मे मधला जो कांदा आहे, तो सध्या साठवणूक केलेला कांदा आहे. मग तो एकतर शेतकऱ्याचा असेल, नाहीतर एकतर व्यापाऱ्याचा असेल. पण मोस्टली शेतकरी बांधवांचा जरी कांदा असला, तर ज्या शेतकरी बांधवांकडे कांदा चाळ असेल किंवा साठवणुकीसाठी किंवा गोदामं वगैरे असतील किंवा गोडाऊन असेल, अशा शेतकरी बांधवांचा शक्यतो कांदा मार्केटमध्ये येत असतो किंवा ज्या व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये उन्हाळी कांद्याची जी खरेदी केलेली असते, त्या व्यापाऱ्यांचा कांदा शक्यतो अशा वेळेस मार्केटमध्ये येत असतो. आणि अशा वेळेस मार्केटमध्ये उन्हाळी कांद्यांची आवक कमी असते. खरीपमधला कांदा मार्केटमध्ये येईपर्यंत साधारण ऑक्टोबर महिना उजाडणार आहे आणि एकूणच मार्केटमधली असणारी कांद्याची आवक कमी, पुरवठा कमी आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये जे आपल्याला भाव वाढले, ते त्याच्यामधलं पहिलं कारण दिसून येतं. आणि त्याच्यामुळे नाशिकसारख्या पट्ट्यामध्ये आवक आहे, ते साधारण पाठीमागच्या वर्षीपेक्षा 40% ते 50% ने आपल्याला घटलेली दिसून येते आणि एकूणच आवक कमी असल्यामुळे कांद्याला दर त्या ठिकाणी आपल्याला चांगले दिसतात. त्याचबरोबर जुना साठा कमी होत आहे. जो जुना साठा म्हणजे उन्हाळी कांदा जो आहे, तो उन्हाळी कांद्याचं प्रमाण जे आहे, तो साठा कमी होत चालला आणि एकूणच मार्केटमधली आवक कमी होत चालली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा भाव वाढण्या पाठीमागचं हे कारण असू शकतं. त्याच्यानंतर पावसाचा परिणाम असेल. सध्या नाशिक भागामध्ये जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि एकूणच हे वाढलेलं पावसाचं प्रमाण आणि त्याच्यामुळे आवकेवरती झालेला परिणाम आणि एकूणच त्याच्यामध्ये बाजारभावामध्ये जी तेजी आपल्याला कांद्याच्या बाबतीत दिसून आली, ते एक त्याच्यामध्ये भाववाढीचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर किरकोळ मागणी मजबूत झाली. देशांतर्गत बाजारामध्ये सध्या चालू ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे कांद्याच्या मार्केट बाबतीत असणारा एक संवेदनशील महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात मागणी असते, त्या मानाने पुरवठा होत नाही आणि त्याच्यामुळं पाठीमागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी साधारण कांद्याला 40-45 ते ₹50 प्रति किलो इतका बाजारभाव त्या कांद्याला भेटत आहे आणि एकूणच हे वेगवेगळे कारणं हे आपल्याला कांद्यामध्ये तेजी किंवा भाव वाढण्यासाठी दिसून येतात. मग लगेचच मगाशी सांगितल्याप्रमाणे सरकारने हस्तक्षेप चालू केला. लगेचच मध्यमवर्गीय ग्राहकाकडून चर्चा होऊ लागली, की आर्थिक बजेट कोलमडलं, महागाई वाढली आणि त्याच्यामुळे सरकारने लगेच बफर स्टॉक मधला कांदा काय केला, मार्केटमध्ये खुला केला आणि एकूणच आपल्याला त्या तेजीवरती निर्बंध लादण्याचं काम सरकारने त्या ठिकाणी केलं आणि कांदा एक्सप्रेस चालू केली. मगाशी सांगितल्याप्रमाणे कांदा एक्सप्रेस जे की नाशिकमध्ये जो बफर स्टॉक तयार केलेला आहे, तो बफर स्टॉक रेल्वेच्या माध्यमातून कोची, गुवाहाटी, दिल्ली, चेन्नई ही जी मोठी बाजारपेठ आहे, त्याच्यामध्ये काय केलं, त्याचा पुरवठा केला जेणेकरून मार्केटवरती नियंत्रण आणून त्या शहरामधला कांद्यामधला असणारी तेजी समतोल कशी साधता येईल, साधारण 30 ते ₹35 किलोने कसं त्या ग्राहकापर्यंत पोहोचवता येईल, त्याच्यासाठी सरकारने हे केलेला एक हस्तक्षेप आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारकडे बफर स्टॉक पाहायला गेलं तर एकूणच केंद्र सरकारकडे जी नाफेड किंवा एनसीसीएफ सारखी जी एजन्सी असते, जी मध्यस्थी एजन्सी असते, जी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करत असते आणि तो एकूण केलेला जो खरेदी कांदा केंद्र सरकारकडे जो बफर स्टॉक म्हणून आहे, जो 25-26 साधारण तो आहे, तो 1.21 लाख टन इतका कांद्याचा साठा सरकारकडे आहे आणि तो साठा जेव्हा कांद्याचे दर वाढतात तेव्हा तो साठा काय करत असतात, सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुला करत असतात आणि एकूणच वाढलेली तेजीमध्ये समतोल साधण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत असतं. साधारण पाठीमागच्या वर्षी साधारण 307.37 आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा साधारण 363 लाख टन इतकं कांद्याचं उत्पादन झालं आणि आज मितीला असणारी ही कांद्यामधली तेजी ही एकूणच हंगामामधली आवक कमी, साठा कमी आणि हवामान हे वेगवेगळे फॅक्टर त्या ठिकाणी कारणीभूत पडतात. आता पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये साधारण प्रत्येक शेतकरी बांधवाने आपल्या उन्हाळी कांद्याचं किंवा लवकर आगाप खरीप कांद्याचं नियोजन करत असताना काय करणं गरजेचं आहे? आज मितीला सप्टेंबर महिन्यामधला जो कांद्याचा दर आहे, तो साधारण 3,500 ते 5,500 प्रति क्विंटल आहे. म्हणजे किलोमध्ये पाहायला गेलं
तर 35 ते 55 रेंज राहते. मग कांद्याचं विल्हेवाट करत असताना आणि सप्टेंबरच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे आता संपायला सप्टेंबर महिना संपताना हे जे मार्केट आहे ते साधारण आपल्याला 3,500 ते 5,800 रुपये प्रति क्विंटल इतकं दिसून येतं. आणि ऑक्टोबरमध्ये सुद्धा मार्केट वाढण्याची शाश्वती आहे ते साधारण 5,000 ते 6,500 इतकं राहू शकतं. आणि जर ऑक्टोबरमध्ये हा पुरवठा बफर स्टॉक मधला केंद्र सरकारने जर खुला केला तर एकूणच आपल्याला ऑक्टोबर मधली सरकारची आवक, उन्हाळी कांद्यामधली आवक आणि त्याचबरोबर खरीप कांद्यातली आवक वाढून एकूणच दरामध्ये थोडाफार आपल्याला दबाव आलेला दिसून येईल. तो दबाव साधारण 3,000 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल इतका जाऊ शकतो. मग अशा वेळेस शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे? ज्या शेतकरी बांधवांकडे उन्हाळ्यामधला कांदा साठवणूक केलेला असेल किंवा खरीप मधला आगाप खरीप मधला कांदा असेल तर शक्यतो सुरुवातीच्या चालू तेजीमध्ये 30 ते 40% कांदा सध्या लगेच मार्केटमध्ये विक्री केला पाहिजे. त्याच्यानंतर राहिलेला 30% पुढच्या मार्केटचा अंदाज घेऊन ते 10 ते 15 दिवसामध्ये नियोजन केला पाहिजे. भविष्यामध्ये जर मार्केट वाढण्याचे चान्सेस असू शकतील तर राहिलेला कांदा हा चांगल्या साठवणूक क्षमतामध्ये आपल्याकडे चांगल्या फॅसिलिटी उपलब्ध असतील तो साठवून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर दर वाढण्याची शाश्वती असेल तर राहिलेला जो आपला 30% कांदा असेल तेव्हा तो मार्केटला विकणं गरजेचं आहे. आणि एकूणच ह्या गोष्टी शेतकरी बांधवांनी 3 टप्प्यामध्ये कांद्याचं विक्रीचं नियोजन त्या ठिकाणी करणं पाहिजे. जेणेकरून तिन्ही टप्प्यामध्ये कांद्याचं विक्रीचं नियोजन केलं तर एकूणच प्रत्येक स्टेजनुसार आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज आउटमधून कांद्याला दर चांगले आपल्याला त्या ठिकाणी भेटून जातील. आता मुळातच प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक शेतकरी बांधवांना आशा आहे की ऑक्टोबरमध्ये मार्केट, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मार्केटचा अजून तुटवडा जास्त होऊ शकतो आणि एकूणच कांद्याचं जे मार्केट आहे ते 7,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊ शकेल का? मग त्याच्या पाठीमागं जाण्यासाठी आपल्याला काय गोष्टी आवक आहे? एकूणच ऑक्टोबर किंवा सुरुवातीच्या महिन्यामध्ये आपल्याला साधारण जी आवक आहे मार्केटमधली ती कमी होणं गरजेचं आहे. उन्हाळ्यातला कांदा जो आहे तो सध्या संपत आलाय किंवा कमी कमी होत आलाय आणि एकूणच खरीप मधला कांदा मार्केटमध्ये येईपर्यंत त्या ठिकाणी आवक घटणं हे एक महत्वाचं गरजेचं आहे. जुना साठा जो उन्हाळ्यातला आहे तो त्या ठिकाणी कमी होणं गरजेचं आहे. खरीप कांदा जेवढा मार्केटमध्ये उशिरा येईल तेवढं त्या ठिकाणी कांद्याला मार्केट त्या ठिकाणी राहणार आहे. एकूणच पाऊस असेल, पावसामुळे सुद्धा पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे आणि देशांतर्गत मागणी जर कायमस्वरूपी मजबूत राहिली आणि त्याचबरोबर सरकारी जो बफर स्टॉक तयार केलेला कांदा आहे त्याची पुरवठा मार्केटमध्ये कमी झाला तर तेव्हाच आपल्याला साधारण 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर त्या शेतकरी बांधवांना भेटणं शक्य आहे. आता भावाचा जो पट्टा आहे साधारण तसं बघायला गेलं आज मितीला कांद्याला हे भाव चांगले आहेत. साधारण 40, 45 ते 50 रुपये प्रति किलो इतकं मार्केटमध्ये आपण बघू शकतो. आणि सध्या असणारी कांद्यामधली तेजी ही एकूणच मार्केटमध्ये असणारी आवक, पुरवठा आणि अजूनही सरकारने पाहिजे तेवढ्या प्रमाणात बफर स्टॉक मधला कांदा मार्केटमध्ये पुरवठा न केल्यामुळे ही तेजी अजूनही महिना दीड महिना राहू शकते. ही जी कांदा एक्सप्रेस चालू केली सरकारने त्या कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून माल कांदा जेव्हा मार्केटमध्ये येईल आणि एकूणच मार्केटवरती दबाव येईल आणि जे आज मितीला असणाऱ्या दरामध्ये आपल्याला 5 ते 10 रुपये कमी झालेले दिसून येते. तर एकूणच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube, Insta, Facebookला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.